लोकशाही जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 दिल्लीतील आंदोलकांवर दडपशाही करणारे केंद्र शासन मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण नाही रोजगार नाही या सरकारला लाज नाही लाज नाही लाज नाही दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक आंदोलन चालू आहे मागच्या 21 दिवसांपासून 22 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीने सुरुवात केली त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे लडाखचे सामाजिक कार्यकर्ते लढाऊ नेते सोनम वांगचुक ज्यांच्यावरती अनेक वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेले देशाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या बाबींसाठी त्यांनी वेगवेगळे संशोधन करून शोध लावलेले विशेषतः लडाखमध्ये जे बर्फाळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये जे आपले सैनिक तिथं लढतायत सीमेवरती लढतायत त्या जवानांसाठी उष्णता त्यांना मिळेल अशा स्वरूपाची तिथं टेंट बनवलेले आहेत वेगवेगळे त्यांनी संशोधन केलेले देशाच्या भल्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि असा माणूस मागच्या गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला अनुसूचित जमातीच्या क्षेत्रामध्ये घ्यायला पाहिजे तिथं 5वी अनुसूची लागू झाली पाहिजे या मुद्द्यासाठी ते आंदोलन अनेक वर्षापासून करतायत त्यांच्या वडिलांनी सुद्धा याच्यापूर्वी ह्या मुद्द्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत आणि आज ते 21 दिवसांपासून उपोषणाला आपण सगळ्यांनी बघितलं दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन मैदानावरती बसले होते पण आपण सगळ्यांनी बघितलं परवाच्या दिवशी काय झालं केंद्र शासनानं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कोणाशी चर्चा केली नाही आंदोलकांची भेट घेतली नाही त्यांच्यासोबत त्यांची दखल सुद्धा घेतली नाही ते आले आणि त्यांनी गोपनीय पद्धतीने काय त्यांचं नियोजन केलं पोलिसांची एक टीम तैनात केली पहाटे 3 वाजता त्यांचं प्लॅनिंग झालं आणि पहाटे 7 वाजता त्यांना पांढऱ्या चादरींच्या आड त्यांना तिथं डायरेक्ट उचलून एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं अशा पद्धतीनं शासनानं केंद्र शासनानं लोकशाहीची अक्षरशः हत्या केली एक फक्त उदाहरण देतो आणि मग बाकीचे वक्ते बोलतील हे जे सोनम वांगचुक आहेत त्यांचे वडील अनेक वर्षांपूर्वी एका उपोषणाला बसले होते तर त्यांचं उपोषण 10-11 दिवस चाललं त्या उपोषण सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पंतप्रधान सोनिया गांधी या स्वतः लडाखला गेल्या आणि त्यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांचं उपोषण थांबवलं त्यांनी म्हणजे तत्कालीन त्यावेळेसची परिस्थिती अशी होती आणि आजची परिस्थिती अशी आहे आज दिल्लीमध्ये 21 दिवस 22 दिवस लोक बसतायत उपाशी तापाशी बसतायत आणि उपाशी तापाशी बसलेल्या लोकांसोबत तुम्ही असं अमानुषपणे उचलून त्यांना घेऊन कुठंतरी हॉस्पिटलमध्ये बंद करून ठेवतायत त्यांच्याशी कोणाला बोलून दिलं जात नाही त्यांच्याशी संवाद साधून दिला जात नाही आणि मग त्या सोनम वांगचुकला सांगावं लागतंय की ही आत्ताचं जे आंदोलन आहे आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक आंदोलन पहिलं झालं होतं आणि आता लोकांच्या न्यायासाठी लोकांना दडपशाहीपासून शांतता हवी आहे त्याच्यासाठीच हे स्वातंत्र्य लढ्यातलंच हे दुसरं आंदोलन आहे असं सोनम वांगचुकांना सांगावं लागतंय की हे स्वातंत्र्य लढ्याचंच आंदोलन आहे म्हणजे आज देश स्वतंत्र नाहीये आज देशातल्या लोकांना बोलण्याची आणि आपलं म्हणणं मांडण्याची स्वातंत्र्य नाहीये आणि त्या स्वातंत्र्याचं आंदोलन आज दिल्लीमध्ये होतंय आणि त्या दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अख्ख्या देशभरामध्ये ज्यांना संविधानावरती प्रेम आहे ज्यांचं लोकशाहीवरती प्रेम आहे ही लोकशाही आणि संविधान टिकून राहायला पाहिजे असं ज्यांना वाटतंय ते सगळे लोक मग ते कोणत्या पक्षाचे कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे हे न बघता आम्ही भारताचे लोक आहोत म्हणून सगळेजण सगळ्या ठिकाणी त्यांना पाठिंबे देत आहेत आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण इथं पाठिंबा देण्यासाठी जमलो आपल्याला या पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे हे सुद्धा उपस्थित आहेत राजू घोडे उपस्थित आहेत आणि एनसीपी एसपीचे युवा कार्यकर्ते काळे सर इथं आहेत विसावीगडचे संतोष तितकाळे आहेत एसएफआय डीवायएफआय आम्ही सगळेजण स्नेहल आहे सगळेजण इथं उपस्थित आहेत तर मी विनंती करतो अशोक आप्पा काळेंना त्यांनी आंदोलनाच्या विषयी आणि आपलं मत व्यक्त करावं देशाचं भविष्यातील भवितव्य उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान आतापासूनच हे सरकार करत आहे याचं उदाहरण काल की जे जागतिक स्तरावरचे प्रत्येक विषयाचे तज्ञ आहेत ते वांगचुक साहेब विद्यार्थ्यांचा ज्या वेळेस आयुष्याचा परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला पेपर फुटीचा प्रश्न निर्माण झाला
आणि त्या ठिकाणी देशातील युवकांनी आवाज उठवला. त्या आवाजाला समर्थ साथ देण्याचं काम गेल्या 20-21 दिवसापासून आमचे वांगचुक साहेब करत आहेत. आणि म्हणून या सरकारला जाग यावी, या निर्दिष्ट सरकारचं डोळे उघडावेत म्हणून जंतर मंतरवर त्यांनी जाहीर उपोषण केलं. आणि त्या उपोषणाला आज 20 ते 21 दिवस झालेले आहेत बंधूंनो. परंतु यात गुंड सरकारनं, या हुकुमशाह सरकारनं त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. या ठिकाणी मला काँग्रेसच्या सरकारची आठवण करून द्यायची आपल्याला. अण्णा हजारेंना सहानुभूती व्यक्त केली, त्याचा परिणाम असा झाला की सरकारवरती दडपण आलं. सरकारने त्या विधेयक मान्य केलं. परंतु त्या सरकारचा आदर्श ह्या सरकारने घेणं गरजेचं होतं. वांगचुक साहेबांच्या बाबतीमध्ये सहानुभूती व्यक्त करणं गरजेचं होतं, नव्हे तर या देशातील तरुणांच्यासाठी, युवकांच्यासाठी, युवतींसाठी सहानुभूती व्यक्त करून या धर्मेंद्र प्रधानासारख्या नतद्रष्ट माणसाचा राजीनामा घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांना पाठीशी घालण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे की ज्यांचा लोकशाहीवरती विश्वास नाही, ज्यांचा घटनेवरती विश्वास नाही, घटनेची मोडतोड करून ते सर्वसामान्य जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याचा निषेध संपूर्ण भारतीयांनी आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने केलेला आहे. मी जाहीरपणाने विनंती आपणा सर्वांना करतो की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, वांगचुक साहेब उपोषण सोडत नाही आणि या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये, या युवकांच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यंत या युवकांच्या पाठीशी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते की ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे ते सर्व ठामपणाने उभे राहतील याची ग्वाही या निमित्ताने मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काळे साहेब. यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI या विद्यार्थी संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्ष समीक्षा केदारी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सगळ्यांना माहितच आहे आपण इथं खूप महत्त्वाच्या विषयावर आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. भारतामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण तर व्यवस्थित देऊ शकत नाही. पेपर घेतात ते पण फोडतात. आमदार फोडायचे, खासदार फोडायचे, त्या पद्धतीने पेपर पण फोडायचे. पेपर फोडणं म्हणजे काय? एका विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न हे सरकारला समजत नाही का? भारत सरकारला विद्यार्थी कोणत्या परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचतात, कोणत्या परिस्थितीत जाऊन त्या ट्युशनची फी भरतात, किती आपण त्या ट्युशन लावतो, त्या ट्युशनची फी किती केली सरकारने? ते सगळं फी शेतकऱ्याच्या मुलांनी कष्ट करून शेतकऱ्यांनी तिथं फी भरायची आणि नंतर काय ऐकायचं की पेपर फुटले. अरे तुम्ही तर पेपर घ्यायच्या लायकीचेच नाही तर तुम्ही कशाला त्या खुर्चीवर बसले? हा साधा प्रश्न तुम्हाला समजत नाही का? ज्या दिवसापासून पेपर फुटलाय त्या दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय, रस्त्यावर येतोय, तरी सुद्धा ह्या प्रशासनाला अजून कळलं नाही आपली लायकी काय आहे, कशासाठी आपण त्या खुर्चीवर बसले. आणि जे आंदोलन करतात, जे ह्या मुद्द्यासाठी लढतात, विद्यार्थी एकत्र येतात, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. हे सगळं भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय का? हे कशासाठी यांना संविधान माहित नाही का? आणि ते त्या खुर्चीवर बसले. आम्ही सगळेजण त्यांना एवढं आव्हान करतो की तुम्ही लवकरात लवकर राजीनामा द्या, नाहीतर आम्ही अजून जास्त पद्धतीने, जास्त ताकदीने या आंदोलनामध्ये उतरू. एवढंच बोलतोय. SFI जिंदाबाद. यानंतर अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजू घोडे हे याचं समारोप करतील. त्याच्यानंतर आपण इथे जे तहसीलदार साहेब असतील ते किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना निवेदन देऊ आणि आपलं आंदोलन स्थगित होईल. अजून कोणाला काय बोलायचं तुमच्यापैकी? तुम्ही जे अभ्यास करते, हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, तुमच्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. हा, अभ्यास करणारे. आपण आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे जे काही आपल्या देशामध्ये दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती जे काही शिक्षणाची जी काही नीट परीक्षेची पेपरफुटी झाली आणि त्या पेपरफुटीवरती एक जबाबदारी म्हणून जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान
यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याचा राजीनामा दिला पाहिजे. ह्या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती गेले 19 ते 20 दिवस झाले उपोषण करत होते आणि सर्व विद्यार्थ्यांचा, सर्व संघटनांचा, त्यांना विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता आणि जंतर मंतरवरती हे उपोषण चालू होतं. सगळ्यात दुर्दैव काय आहे की आज या ठिकाणी ही परिस्थिती का निर्माण झाली हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे की देशामध्ये लोकशाही आहे, संविधानाने आपला इथला लोकशाहीचा कारभार चालला जातो. पण 2014 पासून आपण जर ऑब्झर्वेशन केलं, आपण निरीक्षण केलं तर ही लोकशाही आहे का असा तुमच्या आमच्या पुढं सगळ्यांच्या पुढं प्रश्न निर्माण होतो. लोकशाहीमध्ये आपण निवडून दिलेली जी माणसं असतात, खासदार असतात, आमदार असतात, हे देशाचा आणि राज्याचा कारभार बघतात. याच्यामध्ये 2 भाग असतात. ज्यांच्याकडे बहुमत आहे ते सत्तेमध्ये असतात, ज्यांच्याकडे बहुमत नाही ते विरोधात बसतात. देशाचा कारभार बघत असताना, शिक्षण असेल, पाणी असेल, रोजगार असेल, सगळ्या प्रश्नावरती काम करत असताना सत्तेमधले लोक ज्या वेळेस जबाबदारी स्वीकारत नाही त्यावेळेस विरोधातले लोक त्याच्यावरती आवाज उठवतात. परंतु हे विरोधातला आवाज ज्या वेळेस सत्ताधारी ऐकून सुद्धा घेत नाही त्यावेळेस जनतेमधून दबाव गटाच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलन आणि उपोषण ही करण्याचा संविधानाने दिलेला जो काय अधिकार आहे तो अधिकार इथल्या जनसंघटना आणि इथले कार्यकर्ते वापरत असतात. तोच अधिकार वापरून इथले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि लोकशाही मधला शिक्षण मंत्री एक जबाबदार घटक म्हणून शिक्षण विभागाचा कारभार पार पाडू शकला नाही, त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा ही भूमिका घेऊन ते तिथे उपोषणाला बसले होते. 19 दिवस झाले पण लोकशाही हे सरकार मानतं की नाही मानत हा मोठा प्रश्न आहे. गेले की इथून पाठीमागचं सगळं सरकार आपण तपासून बघा. ज्या ज्या वेळेस आंदोलन झाली त्यावेळेस आंदोलनकर्त्यांबरोबर संवाद करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी सरकार किंवा सरकारचं प्रतिनिधी शिष्टमंडळ त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसोबत गेलेला दिसतो. परंतु 19 ते 20 दिवस झाले ना सरकार आलं ना सरकारचं प्रतिनिधी सुद्धा त्यांच्याशी चर्चा आलायला. एवढी मुजोरी, एवढी जी काही हुकुमशाही आहे, ही जी काही मुजोरी आहे ही कशामधून येते ही आपल्या युवकांनी आणि इथल्या आपण नीट समजून घेतली पाहिजे. अरे या लोकशाहीमध्ये आंदोलन करून शांततेच्या पद्धतीने आमचा प्रश्न मांडण्याचा जो अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही बजावत असताना साधं सरकार काय म्हणणं आहे हे साधं समजून सुद्धा घेत नाही, ही सगळ्यात दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे. एक सोनम वांगचुकला उचलून नेलं, कशा पद्धतीने उचलून नेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, चिंता आहे असं जर सरकारला वाटत असतं तर 19 दिवस सरकार किंवा सरकारचा प्रतिनिधी चर्चेला आला असता. प्रश्न सोडवायचा विषय नंतर, पण तो चर्चेला तरी आला असता, पण चर्चेला सुद्धा आला नाही. आणि त्याच्या आरोग्याची काळजीचं कारण सांगून कशा पद्धतीने उचललं हे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. हा लोकशाहीवरती हल्ला आहे, हा संविधानावरती हल्ला आहे. जर एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या भारतीय नागरिकाला इथल्या सरकारच्या विरुद्ध, इथल्या सरकारच्या समस्या, जनतेच्या प्रश्नावरती आपला भूमिका स्वतंत्रपणे मांडण्याचा संविधानाने जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकारावरती हा हल्ला आहे. आणि म्हणून देशामध्ये इथलं जे काय राज्य सरकार जी मुजरगिरीने एक काम करत आहे त्यांना इथल्या आंबेगाव तालुका सर्व संघटनाच्या वतीने मी सांगू इच्छितोय की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, दिल्ली मधलं जे काही सोनम वांगचुक हे जे काही स्वतंत्रपणे भूमिका घेत आहेत त्यांना न विचारता, त्यांच्या सहकुटुंबाला, कार्यकर्त्यांना न विचारता त्यांच्याशी जी काही वागणूक दिली जाते इथल्या सरकारने नीट त्याच्याशी वागणूक द्यावी. आणि ज्या भूमिकेसाठी सोनम वांगचुक आणि सगळी टीम जंतर मंतरवर बसलेले आहे, धर्मेंद्र प्रधानने लोकशाही मधले जर नैतिक जबाबदारी जर स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, तो जर स्वतः राजीनामा देत नसेल
तर इथल्या सरकारने राजीनामा त्यांचा घ्यावा ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोबत आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करतोय. जर हे आंदोलनामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारने जर योग्य भूमिका पुढच्या काळामध्ये घेतली नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा त्याच्या प्रतिक्रिया त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये दिसतील एवढं आम्ही सर्व संघटनाच्या वतीने इथल्या केंद्र सरकारला इशारा देतो. आणि एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. अरे आवाज दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. मोदी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. इन्कलाब जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. केंद्र सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. होश में आके बात करो. बात करो, बात करो. होश में आके बात करो. बात करो, बात करो. बात तो तुम्हें करनी होगी. करनी होगी, करनी होगी. बात तो तुम्हें करनी होगी. करनी होगी, करनी होगी. वरना करनी भरनी होगी. भरनी होगी, भरनी होगी. अरे आवाज तो धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. हे सरकार आमदार फोडतं, खासदार फोडतं, तसं या सरकारला भविष्यात फोडण्याची वेळ तरुणांवर येऊ नये यासाठी त्यांनी जरा नीट विचार करावा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ही अशी मागणी आंबेगाव तालुक्याच्या वतीनं तसेच आंबेगाव तालुक्यातील युवकांच्या वतीनं आम्ही सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो. मला सरकारला काय इशारा असेल? सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढे असा मोर्चा निघेल की भारत देशभर प्रत्येक ठिकाणी आंदोलनं होतील आणि याची दखल भारत सरकारला नव्हे तर राष्ट्रपतींना सुद्धा घ्यावी लागेल. इंदिरा गांधींच्या वेळेस आणीबाणी लागली होती, ती आणीबाणीचा परत पुनर्लोकन होऊ नये या संदर्भात सरकारने देखील दखल घ्यावी. आत्ता आपण पाहत होतो जे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेले सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आहे. आत्ता तुम्ही बोलले का तिथं विद्यार्थी गेलेले होते सकाळपासून, त्यांची पण दखल घेतली, आंदोलनासाठी त्यांनी सहकार्य काही केलेलं नाही. त्या संदर्भात तुम्ही काय बोलशाल? सरकारला याची दखल घ्यावीच लागेल आणि नाही घेतली तर पुढची दिशा हे विद्यार्थी ठरवतील आणि पुढचं आंदोलन हे अति तीव्रतेने असेल का? तीव्रतेनेच असेल. पुढचं आंदोलन हे अति तीव्रतेने असेल. तालुक्यामध्ये याचे आता हे आंदोलन केल्याचे कसे पडसाद उमटतील उद्या? तालुक्यामध्ये आम्हाला असं वाटतं की सर्व पक्षीयांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता या प्रसंगी. तरी काही पक्ष असे आहेत की त्यांनी आम्हाला पाठिंबा अजूनही दर्शवलेला नाही आहे. त्यांना आम्ही विनंती करतो अजूनही तुम्ही तुमच्या पार्टीचे निवेदन या ठिकाणी द्यावं ही माझी अपेक्षा आहे. विद्यार्थिनी म्हणून तुमची भूमिका काय आहे? आमचे विद्यार्थी म्हणून भूमिका असेल की नीटचे पेपर फुटले त्यानंतर 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अजून असे प्रकार घडतच राहतील. 2024ला पण नीटचे पेपर फुटले होते आणि आता पण तेच फुटले. विद्यार्थी इथपर्यंत पोहोचतात, अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा संघर्ष असतो. शासनाचं नक्की काय त्यांचं म्हणणं काय आहे की विद्यार्थी शिक्षणापर्यंत पोहोचू नये का, ह्याच्यासाठी ते असं करतात का? आम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे आणि आम्हाला पूर्ण पारदर्शकता पाहिजे प्रत्येक पेपरविषयी आणि विद्यार्थ्यांना विश्वास पाहिजे. कोणत्या विश्वासाने आम्ही तो पेपर द्यायचा, कोणत्या विश्वासाने अभ्यास करायचा. प्रत्येक वेळी जर असे पेपर फुटणार असतील, वेगवेगळे पेपर फुटणार असेल तर विद्यार्थ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा आणि कशासाठी अभ्यास करायचा. पुढील भविष्यासाठी काय विद्यार्थ्यांचं की फक्त शासन व्यवस्थित शिक्षण देत नाही, व्यवस्थित रोजगार देत नाही. कशासाठी हे शासन सत्तेत आले? फक्त त्यांचा पक्ष हे करण्यासाठी आले का? आमच्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये काय भूमिका आहे? स्वतःसाठी ते फक्त बाकीच्यांसाठी तर त्यांचं जीवाशी खेळ चाललाच त्यांचा, कामगारांचे असेल, शेतकऱ्यांचे असेल, ते सोडून आता त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सुद्धा खेळण्यास सुरू केलेलं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला केंद्र शासनाकडून हवी आहेत. यासाठी आम्ही आंदोलन पाहत असाल. आता गेल्या महिन्यापासून आता 2024ला पण नीटचा पेपर फुटला, 2026ला पण नीटचा पेपर फुटला. देशभरामध्ये 80पेक्षा जास्त पेपर फुटत आहेत. तरी या सरकारला, या मोदी सरकारला लाज नाही. परत आपलं शिक्षक पात्रता भरती असेल तो TETचा पेपर, तो पण भारतामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये फुटला. त्याची पण ही दखल घेतली नाही. हे सरकार खाजगी यांच्या मागे चाललेलं आहे. हे सरकार विद्यार्थ्यांचे हाल करतंय, शेतकऱ्यांचा हाल करतंय, कामगारांचा हाल करतंय. हे सरकार हे
खूप निर्लज्जावानी आता सध्या वागत आहे. विद्यार्थ्यांचा आपला एकच हा विषय असतो की अभ्यास करणे, शिक्षण घेणे, पुढे नोकरी करणे. पण हे पण सध्या आता आपण बघू शकत नाही. अनएम्प्लॉयमेंट असेल, रोजगाराच्या संधी आपल्याला कुठंच भेटत नाही. आता विद्यार्थी अभ्यास करतात, सगळं करतात, नंतर हे सरकार पेपर फोडते, 10 ला 20 लाखाला एक पेपर विकते. हे कितपर्यंत चालणार आहे? मोदी सरकारने याचा जबाब दिला पाहिजे आणि केंद्र सरकारने पण याचा जबाब दिला पाहिजे.